सोड ना गे आयो, आता ना जात भिंतीपाशी. अरे मी कुठे गेलो भिंतीपाशी? सुबूच म्हणी चल भिंतीपाशी, चल भिंतीपाशी. हट करीत. मग मी काय करीत? गेलो. सोड ना गे आयो. आयो सोड. चुप. रोज बजावीत मी भिंतीपाशी ना जा. आज बघित उद्या ना धावीत तर बाण लागीत तूस. तू शिक्षा दे तरच तू शहाणा होत. आता म्हणीस तर खरा भिंत चोप देतोस. ना ना म्हणी त्याचा भिंत. सोड की त्याला मायो. आम्ही ना शुभ बोलीत. हो सुब्बू बोलीत. काय रे सुब्बू, तू नेत सत्तूस भिंतीपाशी? बघित हा तर म्हणीत सत्तूच मला नेत. सुब्बू कधी बोलला? तो कधीच ना बोलीत. ही सारी लबाडी तुम्हीच करीत. सुब्बू नेत तुम्हास भिंतीपाशी, मग त्यासीच सांगा सोडवण्यासी. सोड ना गे आयो, सांगित ना मी पुन्हा ना जात भिंतीपाशी. सोड ना गे, सोड ना. दिवली माया ये ना. सोडी मला. सांग ना आयोसी, ती मला सोडीतच ना. काय गे शमी मायो, सोडीव पोरासी. सोडीव भिंतीपाशी जात तो सोडवता क्षणी. आज बुद्या नाव वाचवीत तर. हो हो सांगित बुद्या, पण पुन्हा ना जात तो भिंतीपाशी. हो ना सत्तू? होय होय, किती वेळा सांगित मी ना जात भिंतीपाशी, ना जात भिंतीपाशी, पण सोडवीतच ना. लबाडी करीत हा. नाव सत्यवान आणि असत्य वचन देत. मी ना सोडीत. सोडी ना गे मायो, मी सारी लाकडं आत नेऊन ठेवीत. बांबू कंदू तूच मदत करीत. तू बस निवांत. लाडी गोडी ना लावी. मी जाणीस तुझी लबाडी. ना ना मायो, तसं नाही लेकरू. मी ओळखीत ह्याच जन्मापासून. खोटं ना करीत तो. हो खोट ना करीत. मी सांगित ना हा ना जात पळून भिंतीपाशी. दिवली मायाची कोंबडे सोडीत, डिंप्या काकाच्या घरात ढुंगा सोडीत, तानी आणि बिबट्याच्या शेपट्या बांधीत, पण लिंगोबाची आण आज नंतर तो नाही जाणार भिंतीपाशी. हुप्प्या करवंद्या, सत्तू सोडीत माझ्या कोंबडी. मी रोज नवल करी, कोण सोडीत माझ्या कोंबड्या? शमी मायो ना सोडी असी. तू येऊ दे एक माझ्या खोपीस. बघ तूच खारवलेला आवळा देते का. ना बोलत मी तुझ्याशी. कळीत आता भिंतीपाशी गेल्यास काय काय होते. आता दिवली मायाचा चोप मी ना, तूच खात. बोलीत पगलू सारी का हुप्प्या. तू हा उन्हा सोडवा यासी आणि आपणच नेऊन घाला भिंतीपाशी. लागू दे बाण. का रडीस? लेकरू असे तो वयच त्याच हे. इतकी शिक्षा ना करीस. मायो ना तू. मायो असेच म्हणून असत. अहो बुद्याने केलेलं वर्णन ऐकलं नाहीत का तुम्ही? बाणांचा वर्षाव होत होता त्याच्यावर, आणि तुम्ही म्हणता शिक्षा करू नको. नाही नाही, कुणी काही म्हणू, मला तो पुन्हा भिंतीशी जायला नकोय. कळते मला, परंतु बर आपण सांगू त्याला समजावून. आणि त्याने बघितलेत ना बाण. मनातून उमजलं असेलच त्याला की तिथे जाण्यात धोका आहे. काय इतका जीवाला त्रास करून घेतीयस? अहो मग काय करू? रोजची भ्रांत पडली आहे. पाऊस तोंडावर आलाय, घरात खायला काही नाहीये. मागचे 20 दिवस पायपीट करून देखील काही मधाचं पोळं हाती लागलं नाहीये. त्यात तो असा वागायला लागला तर जीव कासावीस नाही का होणार? इतकं बजावून सुद्धा खोडकरपणा करतोय तो. पण त्यांनी खोडी केली म्हणून तुला मत मिळत नाहीये असं तर नाहीये ना? अहो पण त्याच्या काळजीपोटी कामात लक्ष नाही लागत.
त्याला एकट्याला सोडून पोळं शोधायला जायची भीती वाटते. तिथे भिंतीपाशी सैनिकांचा धोका तर आहेच, पण त्यातून वाचून तो भिंतीपलीकडे गेला आणि शाल्व देशाचा राजपुत्र आहे हे कोणाला कळलं तर धोका दसपटींनी नाही का वाढणार. खरंय, परंतु एक सांगू, आपल्या सत्यवानाच्या डोक्यावर वरच्याची छत्रछाया आहे. जन्मापूर्वीपासूनच त्याच्यावर हल्ले होत राहिले, परंतु प्रत्येक वेळी तो सुखरूप राहिला आहे आणि यापुढेही राहील. दिसा मासाने वाढतोय तो. कुठवर बांधून ठेवणार आपण? कधीतरी त्याच्या मनासारखं करेलच. नाही नाही, तुमच्यासारखी निर्धास्त नाही राहू शकत मी सोडणारच नाहीये माझ्या वासराला दावणीतून. नुसते बघत राहा, नाहीतर मग मूर्खासारखी वटवट करत राहा. पण मला सोडीचं काहीच ना करी, असंच सांगून राही मी. ना ना, आम्ही सोडवीत तूच, मी येईत वर आणि दोरी सोडीत. आयोची गाठ असेल त्यात तू सोडवीत, मग पाती घेऊन वर येत दोरी सोडीत. ना ना, औसी दोरी हवी कामाची ती ना कापीत. ना ना ना, आम्ही कापीत. अरे हुत्त्यांनो, मी आपटीच दगडासी आणि आऊ येत तर चोप पक्का. ना ना, दोरी ना कापी. ना ना, आम्ही कापीतच. चोप हवा. आयो आयो, भूक लागली. आयो आयो. कळीत तुला बरोबर. आयोस पाजर कसा फुटी, पण सोस कळ जरा. जांभळ्या, दे करवंद्या. ही सगळी लाकडं आडोशास नेत तुम्ही तर तुमच्या सत्तू सोडीस मी. नेत नेत सरी सरी. हात चालवा सरी सरी. गे शमी मायो, चल, पावसाचे ढग येईत आभाळी. पाहू आज तरी मधाचं पोळं सापडीत का ना. उतर रे सत्तू. लबाड मूल, ठाऊक त्यास कसं उतरी. मला लाडी गोडी म्हणून भोगीत तो शिक्षा. भाकर ना खाता तसं तू रागीचीन रुसून बसला असेल. मी शिक्षा केली ना, आता रुसून ना खाईत तो. चुकलंच माझं, जास्तच झाली शिक्षा. पण ना जाऊ सांगित तरी हा भिंतीपाशी जात. मग शिक्षा ना करू तर काय. आज पण मदना लागीत हाती. 8 दिवस झाले, कसं व्हायचं आता. माझ्या गाडग्या सिंधान संपितास.
उद्याचा दिवस उपासाचा. आज मध ना मिळत तरी का रडी? मी देत तुला मुठपसा. ना ना ना, सतूच्या तातोच ना चालीत. तो म्हणीत उसनवार जीवासी जाळीत. ती ना करीत त्याही सण उपास बरा. ते बघी त्या तिथं पोळं असेल. ना ना ना, हो उंचावर असतील ते आपल्या हाताशी ना. पण 8 दिवसांनी आज दिसलंय. हे सोडीत तर उद्या काय खात. ना ना, जाऊ आपण. मी जात. माझ्या सत्तूस आपल्या हाताने पोटभर जेव घालत नाही तोवर शिक्षेची बोचणी नाही जात माझ्या मनाची. महाराज सत्तू आम्हासी राजवाडा हवा. मग हे काय असेल? हाच तर राजवाडा. मी राजा व तुम्ही माझे मित्र. करवंद्या, तू सांगी हर खोपीतल्या आयोतातोसी धान देईसन का? हा आयोता तर मध गोळा करीत, लाकडं गोळा करीत आणि देत नगरात आणि धान घेत. आणि जे आयोता तो आजारी असतील, म्हातारी असतील, त्यास कोण धान देई? आपण एक खोली करी व त्यास रोज एक एक मूठ धान चाटवी आणि मग ते देई असत्या दुबळ्यासी. जांभळ्या, तुझवर सोपीत मी हे. होय महाराज. राजा बोलीत आणि तुम्ही दोघे कुठे बघित? हे पिल्लू पकडीत मी आपल्या सुब्बूला मित्र. होय होय, सुब्बू आणि मुद्दू. चल सरी सरी या पिल्लासन पाळीत आपण. आयोच्या आधी येत हमी. घाबरी ना, तुम्हासी पाऊस न लागू देत. सुब्बूसी नवीन मित्र हवा ना, म्हणून जात तुम्हा सोडून.
संजू